नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 24 जुलैचा भाग खूपच जबरदस्त मजेदार झालेला बघणार आहोत। कारण इथे अवनी आता घर सोडून निघणार या भीतीने राजाचा जीव झाला कासावीस। तर इकडे आता पायलीने पाण्याचा फोन पळून पाण्याची कशी वाट लावली हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे आता अण्णा दत्त्यावरती कुऱ्हाड घेऊन धावून गेलेले असतात। आता यशादा आणि धन्या अण्णांना पकडतात। आता ही सुली कावळीन जोर जोरात ओरडायला सुरू करते, बघ ए सुनबाई, बघ तुझा सासरा धोंड्या अगं दुसऱ्यांच्या जीवावर उठलाय, खुनी आहे तो, खुनी, एक नंबरचा जीव घेणारा माणूस आहे हा। त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागते, सुलवात्या तोंडाला येईल ते काय बी बोलू नको, आमच्या अण्णांबद्दल असं आम्ही काय बी ऐकून घेणार नाही। सुलवात्या चूक दत्त्या काकाची, दत्त्या काकाने केळाचं साल आमच्या अंगणात फेकले म्हणून अण्णा कुऱ्हाड घेऊन धावून आलेत, एवढं लक्षात ठेव सुलवात्या। त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते, बघा बघा हा छोटा पॅकेट आणि बडा धमाका, बघा सख्ख्या बापाचीच बाजू घेणार खुन्याची। अरे पण तुझा इकडे सख्खा काका बसलाय ना खुर्चीवर, त्याच्या मानगुटीवरती कुऱ्हाड दिसत नाही तुला, तू तुझ्या बापाचीच बाजू घेणार। मला माहिती आहे ना, धोंड्यात असल्या आणि त्याची पोरं बी तसलीच। त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतात, ए सुले कावळीने थोबाड बंद करा आणि एक गोष्ट मला लगेचच्या लगेच झालेली हवी आहे। ए दत्त्या, तुझी ही केळाची साल फेकली ना माझ्या अंगणात, ती लगेच उचल, नाहीतर ही कुऱ्हाड तुझ्या मोडक्यावरच घालतो आता। त्यावर यशादा म्हणू लागतो, अण्णा काय करताय? अवनी आता इकडे खूप घाबरलेली असते, कारण अण्णा दत्त्या काकाला मारायला धावून जात असतात ना। त्यावर लगेच आता सुली ओरडते, बघ बघ अगं बघ तुझा सासरा कसा खुनी आहे। त्यावर दत्त्या काका म्हणू लागतो, नाही 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 मी नाही फेकली, ती अशी उडत गेली असेल। त्यावर धोंड्यांना म्हणू लागतात, उडत गेली, आता तुझं मुंडकच उडवतो मग तुला कळेल। आता लगेच सुली म्हणू लागते, ए बाबा खरंच उडवेला तो मुंडकं, उचल उचल। त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतात, उचलतो की मुंडकं उडू? तेव्हा दत्त्या आता धावतच पळतच जातो, कुठे साल कुठे? त्यावर धोंड्यांना म्हणू लागतो, तुला दिसत नाही, थांब तुझे डोळेच फोडतो, तुला कसं दिसत नाही ना तेच बघतो। आता दत्त्याने साल उचललेली असते, तू आता पुन्हा बाजूला धोंड्यांनाच्या अंगणातच फेकणार। तेच धोंड्यांना म्हणू लागतं, ए माझ्या अंगणात साल फेकायची नाही, अजून आता एकदा कान उघडे ठेवून नीट ऐका, ही साल तू अख्ख्या गावात कुठे फेकायची नाही। माझं गाव स्वच्छ गाव, ओला कचरा सुका कचरा गावासाठी बेकार असतोय, त्यामुळे हा जो ओला कचरा आहे ना तो तुझ्या खिशात घाल। केळ तू खाल्लंय ना, केळाची कातडी बी तुझ्या खिशात जातील, घाल पटकन खिशात। आता मात्र दत्त्याकडे काही पर्याय नसतो, दत्त्या लगेच ती केळाची साल आपल्या खिशात घालतो। तेव्हा अण्णा म्हणू लागतं, चल निघ, पुन्हा जर असं काही हरकत केली ना तर सोडणार नाही तुला, चल निघ। आता सुली आणि दत्त्या तिकडनं पळून जातात। त्याच वेळेस आता अवनी मात्र खूप घाबरलेली असते। तेव्हा लगेच यशादा म्हणू लागतो, अण्णा अहो काय करताय तुम्ही आता एवढ्याशा कारणासाठी दत्त्या काकाचा जीव घेणार होता का? त्यासाठी तुम्ही कुऱ्हाडीला धार लावली का? त्यावर अण्णा म्हणू लागतात, नाही रे यशा, अरे ते पाठीमागचं झाड नाही का किती वाढलंय, ते तोडायचं होतं असं खटखट म्हणून धार लावत होतो। त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, अण्णा पण तुमच्या या अशा वागण्यामुळे वहिनी घाबरल्या की, बघा ते कशा घाबरले, बघा बघा। त्यावर अण्णा लगेच आता कुऱ्हाड अशी पुढं करतात, सुनबाई तुला याची भीती वाटते का? अवनी आता लांब बाजूला पळते, कारण ती खूप कुऱ्हाडीला घाबरत असते। तेव्हा लगेच यशादा म्हणू लागतो, अण्णा काय करायलेत, त्या घाबरतात ना याला, अहो कुऱ्हाडीची भीती वाटते त्यांना। त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, असं आहे व्हय, धन्या ही कुऱ्हाड पकड, ही सगळी हत्यारं ना अशा ठिकाणी ठेव जिकडे लहान पोरं पोचणार नाही, जा जा सुनबाईपासनं लांबनं घेऊन जा, सुनबाईला लागता कामा नये। आता लगेच धन्या ती हत्यारं घेऊन तिकडनं जातो। तेव्हा लगेच आता अवनी चप्पल घालते, यशादा मी जाऊन येत्या। त्यावर अण्णा म्हणू लागतं, सुनबाई तू कुठे चाललीस? त्यावर यशादा म्हणू लागतो, अण्णा त्यांना देवळात जायचे। त्यावर अण्णा म्हणू लागतो, होय का, मग सुनबाई मी येऊ का तुझ्यासोबत? चल मी येतो तुझ्यासोबत। आता अवनी बाजूला पळते, नाही नको तुम्ही नको। तेव्हा यशादा म्हणू लागतो, अण्णा सुनबाई घाबरते तुम्हाला, तुम्ही वागतात असं, त्यांना एकट्याला जायचं आहे ना, जाऊ द्या, जा अवनी तुम्ही जाऊन या। अवनी आता तिकडनं निघालेली असते।
तेव्हा अण्णा म्हणू लागतो, सुनबाई मला घाबरते, मला. त्यावर यशादा म्हणू लागतो, अण्णा अहो काय वागता तुम्ही, आपल्या घरात सुनबाई आली, जरा तरी नीट डोक्याने विचार करून वागा. अहो असं कुणी दारात कुऱ्हाड घासत बसतं का, आणि एवढ्याशा कारणावरनं त्यांच्यावरती कुऱ्हाड उघडायला जाता, काय वाटेल सुनबाईला. असं वागत जाऊ नका, जरा ना वागण्यावर कंट्रोल ठेवा ना अण्णा. त्यावर अण्णा म्हणू लागतात, बरोबर आहे यशा, माझं ना कंट्रोलच सुटलं आहे रे. जर मी कंट्रोल केलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं. यासाठी मला कंट्रोल लगेच करावं लागेल. यशा माझं कंट्रोल कुठे, मला घ्यावं लागेल. आता यशादा तर डोक्याला हात लावतो, या बाबाचं काही होऊ शकत नाही. धोंड्यांना लगेच आता कंट्रोल करण्यासाठी आपलं काम करायला बसतात. आता यशादा तिकडनं निघून जातो. तर त्यानंतर अवनी आता रूम बघण्यासाठी त्या ठिकाणी पोचलेली असते. तर इकडे राजा आता नानांच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. नानावरती आता राजा लय भडकलेला असतो. नाना, तुमचं हे ऑफिस माझ्या मेहनतीमुळे उभी राहिलं आहे. मी तुमच्यासाठी रात्रदिवस झटलो आहे आणि तुम्ही याचं असं पान फेडलं. नाना, एक धड काम करायला सांगितलं ते बी तुम्हाला जमलं नाही. काय झालं होतं, 4 प्रश्न विचारली असती तर काही झिजला असता का नाना तुम्ही. त्यावर नाना म्हणू लागतात, जीवन मरणाचा प्रश्न होता, माझ्या जीवासाठी केलं आहे मी हे समज. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, नाना 2 प्रश्न विचारले असती तर जीव गेला असता का तुमचा, काय झालं असतं तुमच्या जीवाला. त्यावर नाना म्हणू लागतात, नाही रे बाबा, 2 काय 10 प्रश्न विचारले असते ना तरी जीव गेला नसता. पण तिचा तो भाऊ महेश देशमाने लय मोठा माणूस आहे. अरे त्याने मला जीवन मरणाची धमकी दिली रे, म्हणून हे सगळं झालं आहे. त्यावर राजा म्हणू लागतो, नाना असं होतं तर मला बोलायचं, मला सांगायचं, मी काहीतरी केलं असतं. त्यावर नाना म्हणू लागतात, हो तुझं हे तंदुरुस्त डोकं एवढं चालतं का. अरे तू त्या देशमानेंच्या मोठ्या लोकांच्या पोरीबरोबर लग्न करून ना मोठी चूक केली, म्हणून तर हे समजा घडतंय ना. तुला कळत नाही का राजा, अरे तू गरीब आहे, ती मोठ्या घरची श्रीमंताची एकुलती एक लाडकी पोर आहे, तुला कळतंय का. तू तिच्याशी लग्न करून ना मोठी चूक केली राजा. त्यावर राजा म्हणू लागतो, घ्या नाना, आता लग्न झालं त्यात माझी काय चूक आहे, ते देवी आईच्याच मनात होतं आमचं लग्न होणं. पण कसं आहे ना नाना, जगाला आमचं सुख बघवत नाही हो. आमच्या घराला बाईचा आशीर्वाद कधी लागणार नाही असा शाप दिला होता ना, आणि तो शाप मोडीच निघाला आणि आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागला, म्हणून हे सगळं घडतंय. लोकांना आमचं सुख बघवत नाही. त्यावर नाना म्हणू लागतात, राजा त्या लोकांमध्ये ना मला धरू नको. हे बघ, मी जे काही खरं आहे ते सांगतोय. ते देशमाने लय डेंजर लोक आहेत आणि तू अजूनही त्यांच्या पोरीला त्यांच्या घरी नेऊन घाल, कारण ती श्रीमंताची पोरे रे. अरे तुमच्या गरिबांच्या घरात किती दिवस तग धरणार आहे ती, नाही राहू शकत ती तुमच्या घरात, एक दिवस निघून जाईल तुमचं घर सोडून. त्यावर राजा म्हणू लागतो, नाना आता तुम्ही जगासारखं बोलायला लागले का. त्यावर नाना म्हणू लागतात, जे काही बोलतोय ना ते खरं बोलतोय राजा, विचार कर. अरे अशा गरिबीच्या घरात ती किती दिवस काढणार आहे, नाही तग धरणार ती. राजा आता नानांच्या बोलण्याचा विचार करतच तिकडनं निघून जातो. तर अवनी आता त्या ठिकाणी पोचलेली असते. तर आता तिथे बाहेर बोर्ड लागलेला असतो, रूम भाड्याने मिळेल फक्त मुलींसाठी. अवनीला आता बरं वाटतं, चला इथे एरियाही चांगला दिसतोय आणि रूमही चांगली असेल. आता अवनी लगेच बेल वाजवते. त्या क्षणाला कुत्र्याचा भो भो आवाज येतो. अवनी जराशी डचकते, कुत्रा तर कुठे दिसत नाही, पण भोगतोय कुठून. अवनी आता लगेच तिथे आजूबाजूला बघू लागते. त्या क्षणाला त्या घराचा जो मालक असतो ना, 1 नंबर घाणेरड्या नजरेचा, तो आता खिडकीतनं डोकावून अवनीकडे एकटक बारीक नजरेने बघू लागतो. अवनीचं लक्ष त्याकडे जातं. अवनी आता लगेच त्याला म्हणू लागते, काय आहे असं काय बघताय तुम्ही. तेव्हा लगेच आता तो मालक म्हणू लागतो, मी बघतोय माझ्या घरी नेमकं आलंय कोण. तेव्हा अवनी म्हणू लागते, अच्छा म्हणजे हे घर तुमचं आहे का, तुम्ही मालक आहात का. त्यावर लगेच आता तो मालक म्हणू लागतो, हो तुम्ही कशासाठी आलायत. तेव्हा अवनी म्हणू लागते, मला रूम हवी होती, मी इथली बातमी वाचली ना म्हणून मी इकडे आली. त्यावर लगेच आता तो माणूस म्हणू लागतो, ठीक आहे मग आपण बसूनच बोलूया, या की आतमध्ये आहे रूम. तेव्हा अवनी म्हणू लागते, पण कुत्रा आहे का आतमध्ये. त्यावर लगेच आता तो मालक म्हणू लागतो, नाही कुत्रा इकडे कुठेच नाही आहे, आजूबाजूलाही नाही आणि आमच्या घरीही नाही. त्यावर अवनी म्हणू लागते, मग आवाज कसा आला कुत्र्याचा. तेव्हा तो मालक म्हणू लागतो, तुम्ही जी बेल वाजवली ना त्या बेलचा आवाजच आम्ही कुत्र्याचा आवाज ठेवला आहे. नाही म्हणजे कसं आहे ना, आमच्या घरी जी कोणी लोक येतात रूम बघण्यासाठी, मुली येतात,
त्यांना कुत्र्याची ॲलर्जी आहे की काय, कुत्र्याचा आवाज चालतो की नाही हे बघण्यासाठी आम्ही ही बेल लावली. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? तेव्हा अवनी म्हणू लागते नाही नाही, नो प्रॉब्लेम. मग या आतमध्ये. अवनी आता आतमध्ये येते. आता अवनी सोफ्यावरती बसलेली असते. तो माणूस एकटक अवनीकडे बारक बघत असतो. तेव्हा अवनी म्हणू लागते लेडीज कोणी नाही आहे का घरात? त्यावर लगेच तो मालक म्हणू लागतो आहे की, माझी बायको. ए लवकर इकडे ग. आता त्याची बायको अगदी गरीब आणि त्याला घाबरणारी, ती आता बाहेर येऊन उभी राहते. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते रूम आहे ना, मला हवी होती. त्यावर ते मालक म्हणू लागतात भेटेल की, पण तुमचं लग्न झालं आहे का? तुमचं नाव काय? त्यावर अवनी आता अवनी देशमाने. त्यावर लगेच तो मालक म्हणू लागतो मग तुमचं लग्न कधी झालं आहे ना? तेव्हा अवनी म्हणू लागते नाही. आता ती मान डुलावते, नकार देते. तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो नकार? पण गळ्यात तर मंगळसूत्र आहे, याचा अर्थ लग्न झालं आहे तुमचं. त्यावर अवनी म्हणू लागते हो झालं आहे लग्न. तेव्हा तो मालक म्हणू लागतो मग नवरा कुठे असतो तुझा? तेव्हा अवनी म्हणू लागते माझा नवरा तो फॉरेनला असतो, कधी कधी इंडियात येतो, 1-2 वर्षांनी, जास्त इकडे येत नाही. त्यावर लगेच आता तो मालक खुश होतो. चला म्हणजे पोरगी एकटीच आहे, नवरा फॉरेनला. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते रूम बघायला भेटेल का मला? त्यावर तो मालक उठतो, चला चला दाखवतो की. तेव्हा अवनी म्हणू लागते तुम्ही कशाला, मॅडम दाखवतील की मला. आता लगेच तो मालक त्याच्या बायकोला खुणावतो, जा रूम चांगल्या पद्धतीने दाखवा. आता लगेच त्या मॅडम अवनीला रूम दाखवण्यासाठी वरती निघालेले असतात. हा घाणेरडा वाईट नजरेचा माणूस अवनीकडे बघू लागतो आणि लगेच आपल्या मोबाईलमध्ये आता अवनीला जी रूम दाखवलेली असते ना, त्या रूममध्ये त्याने काही छुपे कॅमेरे लावलेले असतात. आता लगेच मोबाईलवरती त्या कॅमेऱ्यात काय काय दिसतं हे बघू लागतो. तर आता अवनी आणि त्या मालकाची बायको रूममध्ये गेलेले असतात. रूममध्ये जे काही घडत असतं ते सगळं त्याला इकडे मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसत असतं. आता तो मालक खुश होतो, कुण्या गावाचं आलं पाखरू, आता हे पाखरू अडकणार असे म्हणत लगेच आता अवनी आणि त्याची बायको खाली येतात. तेव्हा अवनी म्हणू लागते मस्त आहे, रूम अगदी छान आहे, मला आवडली, पण 10,000 रुपये जरा जास्तच होतील ना, एवढं बजेट नाही आहे हो माझं. त्यावर ते मालक म्हणू लागतात तुम्ही नेमकं काय करता, नाही म्हणजे कुठे जॉबला आहेत का? त्यावर अवनी म्हणू लागते नाही, मी आर्किटेक्ट आहे आणि मी जॉब शोधण्यासाठीच रूम बघते. मला रूम छान वाटली, पण एवढं बजेट माझ्याच्याने होईल की नाही सांगता येणार नाही, 10,000 जरा जास्त होता तो. त्यावर लगेच ते मालक म्हणू लागतात अहो कुठे आले जास्तीचे, अहो एवढं सगळी सोयसुविधा आहे तुमच्यासाठी, पाणी दिवस रात्र, गिजर गॅस वगैरे सगळं काही असणार आहे, 10,000 कुठे जास्त आहे. बरं ठीक आहे, तुमच्यासाठी खास मी 8,000 करतो, चालेल, पण यापेक्षा कमी मी घेणार नाही आहे, तुम्हाला पटतंय का? त्यावर अवनी म्हणू लागते 8,000 चालेल, 8,000 चालेल मला. तेव्हा लगेच ते मालक म्हणू लागतात चला मग 3 महिन्याचं ॲडव्हान्स भाडं लगेच भरून टाका, म्हणजे रूम बुक होईल. अवनीला धक्काच असतो, 3 महिन्याचा ॲडव्हान्स एवढे नाही देऊ शकतो तुम्ही, माझ्याकडे आत्ता सध्या एवढे पैसे नाही आहेत. हे बघा पण मी दर महिन्याला ॲडव्हान्सला तुम्हाला पैसे देत जाईल. आत्ता मी 4,000 रुपये देते आणि रूममध्ये आले की राहायला लगेच अजून 4 देते, एका महिन्याचं भाडं दिलं तर चालेल ना? त्यावर लगेच तो मालक म्हणू लागतो पाखरू तर चांगलं आहे, हरकत नाही. तेव्हा अवनी म्हणू लागते काय बोललात? त्यावर तो मालक म्हणू लागतो ठीक आहे, तुमच्यासाठी एवढी ॲडजस्टमेंट आम्ही करूया, तुम्ही 4,000 देताय ना, द्या मग. अवनी आता 4,000 रुपये देते. मग आता फायनल झालं, मी उद्याच इकडे राहायला येईल. आता तो मालक खुश होतो, उद्याच? तेव्हा अवनी म्हणू लागते हो हो चला मी येते. आता तो मालक अवनीला सोडायला बाहेर येतो. तो खूपच खुश झालेला असतो. तेवढ्यात आता बाहेरनं बाजूने सुलू चाललेली असते. आता या सुलीचं लक्ष अवनीकडे जातं, ही दोंड्याची सून इकडे काय करायली, इथे का आली असेल ती? तो मालक आतमध्ये निघून जातो. आता अवनीला जाईपर्यंत ही सुली एका खांबाड लपून बसते. अवनी आता लगेच गेट बंद करताच देवयाईला हात जोडते. देवयाई रूम अगदी चांगली भेटली आणि भाडंही भारी, आता बरं होईल, मी उद्याच इकडे शिफ्ट होईल, सगळं काही ठीक होणार आहे असे म्हणत अवनी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता ही कावळीन सुली तिकडे टपकते. आता लगेच सुली येते आणि तिथे जो बोर्ड लावलेला असतो ना, रूम भाड्याने देणे आहे फक्त मुलींसाठी, हे बघून आता सुलीला जरा शंका येते. सुली आता बेल वाजवते. त्याच वेळेस भो भो कुत्र्याचा आवाज येतो. आता ही कावळीन सुली
आजूबाजूला धावू लागते, पळू लागते. कुत्रा कुठे कुत्रा? अरे बापरे, मला लय भ्या वाटते. तेवढ्यात लगेच तो मालक खिडकी उघडतो. ओ बाई, काय इकडे? त्यावर सुली म्हणू लागते, नाही म्हणजे मला ना रूम भाड्याने हवी होती, मिळेल का? त्यावर तो मालक म्हणू लागतो, गेली ती रूम, आत्ताच त्या मॅडम आल्या होत्या त्यांना दिली. त्यावर लगेच सुली खुश होते, आत्ता जी पोरगी गेली तिला दिली का? तेव्हा ते मालक म्हणू लागतात, हो तिलाच दिली. हा तर या सुलीला उड्या मारू की नाचू असं झालेलं असतं. अरे बापरे, दोंड्याची सून इकडे राहिला येणार का, दोंड्याचं घर सोडून? तेव्हा लगेच आता तो मालक म्हणू लागतो, तुम्ही तिचे नातेवाईक आहात का? त्यावर लगेच सुली म्हणू लागते, छे छे, मी कसली तिची नातेवाईक, मी आपली अशीच माझं काम करायला आले होते, झाला माझं काम, मी निघते. आता सुली लगेच त्या गेटमधनं बाहेर येते, गेट ओपन उघडच ठेवते. तेव्हा तो मालक खिडकीतनं ओरडतो, ए बाई, ते गेट लावून जा. तेव्हा सुली म्हणू लागते, हाडे, तुझं गेट लाव तू, मला काय गरज पडली, माझं काम झालंच, चालले मी. त्यावर लगेच तो मालक म्हणू लागतो, काय नालायक बाई, एक नंबरची नीच. आता इकडे तो मालक आता आपल्या घरात दारू ढोसत बसले असतो आणि आपल्या एका मित्राला कॉल करतो, ए पाखरू, गावलं बरं का, उद्याच इकडे राहायला येणार आहे, लय मज्जा येणार, तू व्हिडिओ बघायला तयार ठेव, पण यावेळेसच्या व्हिडिओचे मी डबल पैसे घेणार, आणि हो, यावेळेस तर पहिला डाव माझाच असणार आहे. अरे सकाळ दुपार संध्याकाळ जे जे काही घडणार ना, ते सगळं मी तुला सांगणार आणि तुला व्हिडिओ पाठवणार, लय मज्जा येणार आहे. एकदा का ते पाखरू इथे उद्या आलं की मज्जाच मज्जा. आता तेवढ्यात लगेच त्या मालकाची बायको येते, अहो आज तुम्ही सकाळी सकाळी दारू प्यायला बसलायत, तुम्हाला पटतंय का हे सगळं? त्यावर लगेच तो मालक म्हणू लागतो, ए गप्पा बाईस, तुझी कॅसेट ना बंद ठेवायची आणि लगेच बॅग भरायची, तुझ्या गावची जत्रा आहे, 10 दिवस तिकडेच राहायचं, इकडे फिरकायचं नाही. त्यावर त्याची बायको म्हणू लागते, अहो असं काय करताय, अहो मला राहू द्या की इकडे, मी इथे काहीच नाही करणार तुम्हाला. त्यावर तो मालक म्हणू लागतो, 10 दिवस जाती की कायमची जाती, चल बॅग भरा निघ. आता लगेच त्याची बायको आतमध्ये जाते. तो मालक लय खुश झालेला असतो, लय भारी पाखरू गावलंय, एक नंबरचा घाणेरडा माणूस. तर इकडे आता राजा घरी आलेला असतो. आता राजा पाणी पित असतानाच यशोदा येतो. राजा, अरे कुठे गेला होता? तेव्हा राजा म्हणू लागतो, काही नाही यशोदा, ते जरा काम होतं. तेव्हा आता यशोदा म्हणू लागतो, बरोबर चल स्वयंपाक झालाय, जेवण करून घे. तेव्हा राजा म्हणू लागतो, यशोदा मॅडम जेवला का? त्या कुठे? त्यावर यशोदा म्हणू लागतो, त्या मंदिरात गेलाय, खूप वेळ झालाय, अजून काही आल्या नाही. तेव्हा राजा म्हणू लागतो, खूप वेळ झालाय का, मी जाऊन बघतो. आता राजा त्यांना बघायला जाणार, तेच अवनी घरात आलेली असते. अवनी आता लगेच यशोदाजवळ येते, यशोदा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, मी मंदिरात नव्हते गेले हो. तेव्हा लगेच आता यशोदा म्हणू लागतो, मंदिरात नव्हता गेला, मग कुठे गेला होता? काय झाले अवनी, सांगाल का? अवनी आता आजूबाजूला बघते, यशोदा धनेश आणि अण्णा नाही आहे ना घरात? तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही ते दोघेही बाहेर गेलेत. तेव्हा अवनी म्हणू लागते, यशोदा मी रूम बघायला गेले होते, मला रूम भेटली, मी ॲडव्हान्स भाडंही देऊन आले, रूम अगदीच चांगली, मी उद्याच तिकडे राहायला जाईल. आता राजाला आणि यशोदाला मोठा धक्का बसतो. अवनी त्या दोघांकडे बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता इथे अवनीला रूम सोडून घरीच राहावं, इथेच राहावं अशी राजाची खूप इच्छा असते. पण फायनली अवनीने आता उद्या निघण्याचा निर्णय घेतलेला असतो. अवनी आपली बॅग भरत असते, आवरत असते. राजा आता अवनी मॅडमच्या रूममध्ये येतो, मॅडम तुम्ही खरंच जाताय का? तेव्हा अवनी म्हणू लागते, हो राजा, मला जावंच लागेल, आणि एकदा का हे घर सोडून मी निघले की मी तुझ्याशी कुठलाही पद्धतीचा कॉन्टॅक्ट करणार नाही आहे, ना तुला फोन करणार ना तुला भेटणार, आपला कायमचा कॉन्टॅक्ट संपणार. राजाच्या डोळ्यातनं खळाखळ पाणी येऊ लागतो. राजा रडत असतो, आपले अश्रू दाबण्याचा प्रयत्न करत असतो. पण राजा आता मॅडमला या रूममधल्या संकटापासून कसं वाचवणार? अवनी हे घर सोडून जाणार का? पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.